नमस्कार मंडळी, अक्षर मानवच्या घरकाम या विभागामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर हा कुटुंब विभाग आहे. याच्यामध्ये आपण घरात जी कामं करतो, जी आपल्या रोजच्या जगण्याला गरजेची कामं आहेत, त्या कामांबद्दल आपण माहिती देतो. तर मी प्राध्यापक सुजित चव्हाण, अक्षर मानवचा महाराष्ट्र राज्य संघटक आहे. आज आपण बघूयात मेथीची भाजी कशी निवडतात. आपल्या समोर आहे मेथीच्या भाजीची ताज्या भाजीची पेंडी, जी आज मी बाजारातून आणली. याच्यामध्ये आपल्याला काही खराब पानं असतात ती काढावी लागतात आणि चांगली पानं आपण निवडून घेतो. याला आपण भाजी निवडणे असते. खराब पानं म्हणजे काय? ज्या पानांवरती काही पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. त्या रेषा कशामुळे येतात? तर या भाजीवरती छोट्या छोट्या आळ्या किंवा छोटे छोटे कीटक ज्यावेळी संचार करत असतात, त्यावेळी ते त्यांच्या शरीरातली काही घाण किंवा विष्ठा याच्यावर सोडू शकतात. तर त्यासाठी म्हणून आपल्याला ही भाजी पाहून निवडून घ्यावी लागते, कारण त्यातून आजार पसरण्याची, रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. तर आजची भाजी जी मी आणली त्यात अशी पानं खूपच कमी आहेत, पण तरी सुद्धा एखादं जर पान यामध्ये निघालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. या भाजीवरती जी कीड किंवा जो रोग पडतो त्याच्यासाठी शेतकरी काही औषधं पण फवारतात याच्यावर. खरं तर सेंद्रिय शेती हा आपला मूळ उद्देश आहे, पण अजून तो कितपत राबवला जातोय आणि कितपत तो प्रत्यक्षात राबवला जातोय हा प्रश्न आहे. पण तरी देखील याच्यावरची जी कीड किंवा रोग आहेत याला नियंत्रित करण्यासाठी शेतकरी काही औषधं फवारतात. त्यासाठी ही भाजी आपण ज्यावेळी निवडतो त्याच्यानंतर ती स्वच्छ पाण्यानं धुवून पण घेतली पाहिजे. त्यावरचे औषधं, त्यावरचे कीटक हे सगळे व्यवस्थित धुवून जातील आणि मग आपल्याला त्यापासून कोणता आजार होणार नाही. तर ही आपण मेथीची भाजी निवडतोय आज. यामध्ये पानं तशी खराब काय अजून दिसत नाहीये, पण तुम्ही सहज ओळखू शकता. मेथीच्या पानांवरती पांढऱ्या रंगाच्या जर रेषा दिसल्या, त्या अशा काही कुठल्या आखीव रेखीव रेषा नसतात. ती आळी किंवा तो कीटक ज्या पद्धतीनं फिरतो त्या पद्धतीनं त्याच्यावरती त्या पांढऱ्या रंगाच्या रेषा उमटलेल्या असतात. इथे एक पान आहे छोटं, ज्याच्यावर तुम्हाला तशा रेषा दिसू शकतात, तशी रेष दिसू शकते. या ठिकाणचं जे पान आहे याच्यावर एक छोटी पांढरी रेष आपल्याला दिसते. ती तितकी ठळक नाही दिसत आहे, परंतु त्यावरून अंदाज येऊ शकतो. म्हणून आपण आज हे पान बाजूला काढूया आणि बाकी चांगली पानं घेऊया. तर आपण सुद्धा अशी काही घरातली महत्वाची गरजेची कामं करत असाल तर आपण आम्हाला आपले व्हिडिओ बनवा आणि नक्की पाठवा. अक्षर मानव YouTube चॅनल आपल्या घरकामाच्या किंवा माणसाच्या जगण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अशा सर्वच व्हिडिओचं प्रसारण आपल्यावर YouTube चॅनलवरती करेल. धन्यवाद.